नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज विधानसभेमध्ये आज आर्थिक अहवाल बजेट जे आहे महाराष्ट्राचं अर्थ खात्याकडनं जे नेहमी अजित पवार हे सलग 11 वेळेस ज्यांनी सांगितलं होतं ते आज देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलं. आणि ते अर्थ बजेट सांगितल्यानंतर मेजरली शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी काय काय तरतूद आहे त्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. खरंच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली का की शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे हे बघण्यासारखी गोष्ट आहे. तेही आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हीही तुमचे विचार या आर्थिक बजेटवरती अर्थ खात्याकडनं जे सादरीकरण झालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. सुरुवात करूया सगळ्यात तर प्रथम शेतकऱ्यांपासून. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, 30 जूनच्या आधी 7/12 कोरा करणार हे आश्वासन होतं म्हणजे सरकारचं. आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन नागपूरमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर या गोष्टी झाल्या होत्या की कर्जमाफी करू. 7/12 कोरा हा शब्द वापरला नाही. शेवटी देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. वकिली भाषेमध्ये जर आपण बघितलं तर असा पुरावा काही नव्हता आणि आज त्यांनी जे बजेट सादर केलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांची कर्ज आहेत त्यांना 2 लाखापर्यंतची कर्ज माफ केलं जाणार आहे, कर्जमुक्त केलं जाणार आहे 2 लाखाचं. आणि ज्यांनी वेळेत फेडलेलं आहे कर्ज त्यांच्यासाठी 50,000पर्यंतचं अनुदान हे केलेलं आहे. याची तरतूद बजेटमध्ये केलेली आहे. हे बघता निश्चितच शेतकऱ्यांसाठी चांगलीही गोष्ट आहे आणि वाईटही गोष्ट आहे. चांगली गोष्ट या मानाने की काहीच नसल्यापेक्षा थोडंसं भारी 2 लाख का होईना परंतु काहीतरी मदत होते सरकारकडनं कर्जमाफी होऊन, हे चांगली गोष्ट आहे. हे शेतकऱ्यांना खरंच जे मोठे शेतकरी आहेत त्यांचं जाऊ द्या परंतु जे लहान लहान शेतकरी आहे ज्यांनी आपल्या पिकासाठी आपल्या कोणाच्या लग्नासाठी जे कर्ज घेतलं होतं ते निश्चितच 10 लाखाचं कर्ज घेतलं असेल तर आता 8 लाख होईल. त्यामुळे फायदा आहेच. सरकारनं तो विचार केलेला आहे की 2 लाखापर्यंत वेवऑफ मिळेल. तेही चांगलीच गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली येण्याची गरज नाहीये. कारण काही नेत्यांचं आपण बघितलं भाषण की काही तोंडाला पानं पुसले, शेतकऱ्यांना 7/12 कोरा करायला पाहिजे होता, असं तसं. पण असू द्या, शेवटी कसं आहे अर्थव्यवस्था ही टिकली पाहिजे. सगळंच माफ केलं तर त्यातनं काही पुढं हे होणार आहे का? म्हणजे शेवटी महाराष्ट्र राज्य हे टिकलं पाहिजे. त्या पद्धतीने शेवटी हा अर्थकारणाचा हा खेळ आहे आणि त्यातून 2 लाख माफ झालेले आहेत तेही खूप छान आहे. 50,000 ज्यांनी रेग्युलर भरलं त्यांनाही 50,000चं अनुदान दिलं जाणार आहे एक स्पेशल बोनस म्हणून. सो हेही खूप छान केलेलं आहे की कर्ज भरूनही तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहे. ह्याच अर्थाने ज्यांनी कर्ज घेतलेले होते ज्या शेतकऱ्यांनी त्या प्रत्येक शेतकऱ्याला काही ना काही पैसे हे पुरवले जाणार आहे सरकारकडनं. 2 लाख माफी असू द्या किंवा 50,000 कर्ज भरल्याबद्दल. सो निश्चितच जो सामान्य शेतकरी आहे, गावात तळागाळाचा शेतकरी आहे, ज्याची 2-2 एकर 3-3 एकर जमीन आहे, 5-5 एकर जमीन आहे, त्याला निश्चितच याचा फायदा आहे. आणि सरकारचं हे बजेटमध्ये त्यांनी सांगितलंय ते निश्चितच चांगली गोष्ट आहे. मला तरी वाटतंय. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा, स्पेशली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना ही चालू राहणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. जे आज रोजी मासिक 1,500 रुपये मिळत आहेत ते तसेच मिळत राहतील. 2,100 रुपयाचा फक्त कुठेही उल्लेख झालेला नाहीये. भरघोस अशी आपण पैशांची तरतूद ही लाडकी बहीण योजनेसाठी केलेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. निश्चितच एक दिलासा आहे लाडक्या बहिणींनाही की काहीतरी मंथली पेमेंट येत आहे आणि त्यातून ते काहीतरी प्लॅन करताय पुढं आपला संसार किंवा ज्या गोरगरीब महिला आहे त्या एकखटी साचवून पैसे काहीतरी लघु उद्योगही चालू करतायत. तो एकंदरीत मुलींसाठी म्हणजे महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये चांगली तरतूद केलेली आहे. बाकीच्या ज्या स्मॉल गोष्टी आहेत त्या आपण नंतर एक व्हिडिओमध्ये डिस्कस करू, परंतु आज प्रामुख्याने आपण शेतकऱ्यांना महिलांविषयी जे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे त्यावर डिस्कस केलं. आणि माझं तर मत आहे महाराष्ट्राने या बजेटवर नाराज होण्यासारखं काही गरज नाहीये. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या आणि महिलांनी त्यांच्या ज्या दोन्ही योजना होत्या त्या चालू आहेत आणि त्याचा फायदा हा गोरगरीब जी जनता आहे आपली त्यांना निश्चितच हा भरपूर असा फायदा आहे. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.